तिथे मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला 9 फेब्रुवारीला 15 दिवस पूर्ण झाले। मात्र अद्याप सगळे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने कालपासून पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी आमरण उपोषण सुरू केलं। जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे। आपण या सगळ्याबद्दलचे या उपोषणासंदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। थेट जाऊयात अंतरवाली सराटी गावामध्ये, जिथे रवी मुंडे आपला प्रतिनिधी आहे। आपण थेट अंतरवाली सराटीत जाऊयात। रवी, खरं तर जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। अनेकांकडून त्यांना पुन्हा एकदा आवाहन केलं जाते की उपोषण करू नये, त्यासोबतच अधिवेशन देखील होणार आहे। परंतु जरांगेंचा काय नेमका निर्धार आहे, काय नेमका पवित्रा आहे आता? दीपक, आपण काल जसं मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की त्यांचं हे आमरण उपोषण हे आता अंमलबजावणीसाठी असणार आहे। सरकारनं जो अध्यादेश दिला आहे त्याचं प्रत्यक्ष कायद्यात रूपांतर होणं गरजेचं आहे। आपण जर बघू शकत असाल तर काल 10 वाजल्यापासून त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे आणि तासागणिक त्यांच्या तब्येतीमध्ये फरक पडू लागलेला आहे। आजची कमजोर अवस्था आहे आणि त्यामुळे प्रसारमाध्यमांशी सुद्धा ते एकाच वेळी बोलणार आहेत। साधारण 10:30 वाजता ते आज एक पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। सरकार कुठेतरी दगाफटका करू शकतो ही भावना त्यांच्याही मनात आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांनी कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे की सरकारने प्रत्यक्ष अंमलबजावणी केली गेली पाहिजे आणि जी व्याख्या दिली आहे सगळ्या सोयऱ्याबाबत त्यावर देखील सरकारने अंतिम निर्णय अर्थात कायद्याच्या स्वरूपामध्ये घेतला गेला पाहिजे। आंदोलक किंवा स्थानिक पंचक्रोशीतले गोदापट्टीतले सगळे आंदोलक या ठिकाणी एकत्रित येऊ लागलेले आहेत। अनेक आंदोलकांचं म्हणणं असं आहे की त्यांनी खरं तर उपोषण करायला नको हवं, मात्र मनोज जरांगे हे आपल्या निर्धारावरती ठाम आहेत। पाणी सुद्धा त्यांनी सोडलेलं आहे। तुम्ही काल त्यांना आग्रह करत होता पाणी घेतलं पाहिजे। आता मूळ ही गव्हर्नमेंटच सरकार त्यांना अशा परिस्थितीला बळी पाडायला लागलेलं आहे। कारण सरकारने जर ही वेळ आणली नसती आणि मला वाटतं त्यांनी जेव्हा वाशीवरून आपलं हे जी व्याख्या त्यांनी दिली क्लिअरिटी 4-5 दिवसामध्ये जर ते करतो म्हटले असते ही वेळ आली नसती। कारण सरकार हा मागे काय प्रॉब्लेम निर्माण करायला लागलाय, कुठंतरी हिंगाडिंगी करायला लागलं की वेळ टाळून येण्याचा प्रयत्न करायला लागलाय। म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली। खऱ्या अर्थाने करायला नको आहे, कोणालाच नको आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसालाही नको आहे। पण आता ही सरकारने वेळ आणू नये, लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा। 2 दिवसात निर्णय घेतलेला काय हरकत आहे? बरं, ते पाणी सुद्धा सोडतायत, म्हणजे कालपासून पाणी नाही घेतलेलं त्यांना, तुम्ही सगळी लोक आग्रह करत होता। हो, त्यांनी मनोज जरांगे पाटलांनी जे आता उपोषण चालू केलेलं आहे त्यांनी पाणी सोडलेलं आहे आणि अन्नपाणी म्हणजे सर्व सोडलेलं आहे। तर या प्रकरणाची सरकारने तात्काळ दखल घ्यावी, नाही तर याचे अन्यथा परिणाम हे फार गंभीर त्यांना सरकारला सोसावे लागतील। हो, पण तुम्ही विनंती केली होती त्यांना? हो, आम्ही विनंती करतोय, पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत। पण अजूनही आज आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। दीपक, आपण जर बघितलं की मनोज जरांगे हे या अगोदर देखील कठोर उपोषणाचा निर्धार ते करत आहेत आणि हे 4थं उपोषण आहे। अर्थात त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होत आहे। कालपासून पाणी नाही आहे आणि इतर अवतीभोवतीचे गोदापट्ट्यातली सगळी आंदोलक त्यांना ते आग्रह करत आहेत की कुठेतरी आपण आता रस्त्यावरच्या लढाईसाठीच सज्ज राहूया, कारण पाण्याशिवाय किंवा अन्न पाण्याशिवाय त्यांच्या आरोग्यावरती खूप परिणाम होऊ शकतो आणि मनोज जरांगे देखील अंमलबजावणीसाठी ठाम आहेत। असं सध्याचं चित्र आहे या ठिकाणचं। मग एकंदरीतच काय तोडगा आता या सगळ्यावर निघतोय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उपोषणासंदर्भातले या आंदोलनासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।